मुंबईमध्ये मोगवीरा महाजन संघ बगवाडी कमिटीकडून कॅन्सरग्रस्त रुग्ण आणि विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचं वाटप। शिष्यवृत्ती मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांना होणार फायदा। एकत्र येणार तर अजेंडा काय, भलं काय होणार? ठाकरे बंधूंच्या युतीच्या प्रश्नांवर बच्चू कडूंचा निशाण। भलं काय होणार आहे? अजेंडा काय? एकत्र येत आहे तर अजेंडा काय? अजेंडा सांगितलं पाहिजे ना। का झेंडेच दोन एकत्र येणार, अजेंडा राहणारच नाही। नागपूरच्या बेलतरोडी पोलीस ठाण्यामध्ये निखिल वागळेंविरोधात तक्रार दाखल। हिंदू सनातन धर्म भाजपा आरएसएस च्या संदर्भात वागळेंनी ट्विटरवर केलेल्या पोस्टनं तेढ निर्माण होणार असल्याचा ठपका ठेवण्यात आला। ॲडव्होकेट परीक्षित गजानन मोहिते यांनी तक्रार नोंदवली। पीएसआयची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदमांची भेट घेतली। पोलीस पीएसआय पदासाठी 25% विभागीय परीक्षा पुन्हा सुरू करण्यास। मुंबईमध्ये मोगवीरा महाजन संघ बगवाडी कमिटीकडून कॅन्सरग्रस्त रुग्ण आणि विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचं वाटप। शिष्यवृत्ती मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांना होणार फायदा। एकत्र येणार तर अजेंडा काय, भलं काय होणार? ठाकरे बंधूंच्या युतीच्या प्रश्नांवर बच्चू कडूंचा निशाण। भलं काय होणार आहे? अजेंडा काय? एकत्र येत आहे तर अजेंडा काय? अजेंडा सांगितलं पाहिजे ना। का झेंडेच दोन एकत्र येणार, अजेंडा राहणारच नाही। नागपूरच्या बेलतरोडी पोलीस ठाण्यामध्ये निखिल वागळेंविरोधात तक्रार दाखल। हिंदू सनातन धर्म भाजपा आरएसएस च्या संदर्भात वागळेंनी ट्विटरवर केलेल्या पोस्टनं तेढ निर्माण होणार असल्याचा ठपका ठेवण्यात आला। ॲडव्होकेट परीक्षित गजानन मोहिते यांनी तक्रार नोंदवली। पीएसआयची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदमांची भेट घेतली। पोलीस पीएसआय पदासाठी 25% विभागीय परीक्षा पुन्हा सुरू करण्यासंदर्भात योगेश कदमांनी आश्वासन दिलं होतं। आता सर्व निकष बाजूला करून परीक्षा देता येणार असल्यानं विद्यार्थ्यांनी भेटून आभार मानले। मुंबई शहर आणि उपनगरातील 10% पाणी कपात रद्द करण्यात आले। महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे पाणी कपात रद्द करण्यात आले। संप पुकारल्यामुळे सदर कामकाज पुढे ढकलण्यात आलं। सांगलीत जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळते। पावसामुळे बाजारपेठ आणि सकल भागामध्ये पाणी शिरलेलं होतं। गोवंडीच्या पंडित मदन मोहन मालवीय रुग्णालयाचा चित्रा वाघ यांची भेट तिकडे पाहायला मिळते। चित्रा वाघ आणि मोनिका राजळे यांच्या अध्यक्षतेखालील महिला व बाल कल्याण समितीनं हा दौरा केलेला होता। रुग्णालय खासगी संस्थेला देऊ नये आणि अशी सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी आहे ती पाहायला मिळालेली आहे। तर नागपूरच्या बेलतरोडी पोलीस ठाण्यामध्ये निखिल वागळेंविरोधात तक्रार दाखल करण्यात आली। हिंदू सनातन धर्म भाजपा आरएसएस संदर्भात वागळेंनी ट्विटरवर केलेल्या पोस्टनं तेढ निर्माण होणार असल्याचा ठपका ठेवण्यात आला। ॲडव्होकेट परीक्षित गजानन मोहिते यांनी ही तक्रार नोंदवली।